रानडुक्कर बघितला का नाही इथं तुम्हाला पुढे हसवलचं पिल्ल बघायला मिळते बघा. आम्हाला तर इथं का नाही एकच हसवलचं पिल्ल दिसालतं. हे हसवलचं पिल्ल का नाही गुप्याच्या बाहेर डान्स करायला बघा. इथं पुढे आलास की तुम्हाला आजगर बघायला मिळतं. 4 ते 5 आजगर आहेत बघा इथं. एका नंबरला इथं सर्वात मोठा आजगर बघायला मिळतो तुम्हाला. ह्या कडव्याला बघितल्यावर अंगावर काढायला असं 4 वॉर्ड गेल्या त्याच्यामध्ये तुम्हाला इथं पिल्ली पण बघायला मिळतात आजगरची. ही पण मोठी होती. ही ठेक्यात बसलेली बघा फळीच्या वरती. दोघं तिघं बसलेलीत कडवी. आजगर पासून पुढे आलास की इथं तुम्हाला पाणीगेंड पण बघायला मिळतात. पाण्याच्या वरती तर 2 पाणीगेंड पावालती. आतमध्ये पिल्ली पण होती ती. पाणीगेंडा बघून पुढे आलास का नाही इथं तुम्हाला हत्ती पण बघायला मिळतात. या हत्तीला दात पण आहेत. हत्ती बघायल्यानंतर इथं तुम्हाला पुढे मगर पण बघायला मिळतात. मगर मध्ये तुम्हाला 2 प्रकार बघायला मिळतात. 2 प्रकार म्हणजे इथं तुम्हाला दलदरी मगर बघायला मिळतात. त्यानंतर म्हणजे आपली साध्या 2 मगरा बघायला मिळतात. ह्यो झू कंप्लीट फिरल्यानंतर आम्ही एक रात्र रेल्वेतनं बाहेर आलो म्हणजे कोल्हापूरमध्ये. तुम्हाला तर माहितीच असणार आहे आम्ही तिरुपती पासून रामेश्वरमला गेलतो. आई अंबाबाईचं दर्शन घ्यायलाच लागते तिरुपतीला गेल्यावर. ही आपली अशी मराठी माणसाची मन आहे आणि आपली संस्कृती आहे. तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यावर आई अंबाबाईचं दर्शन कोण कोण घेते तिने मला कमेंट मध्ये सांगा आणि भावाला आपल्या फॉलो आणि सबस्क्राईब करून जा.